दीपक केसरकर एकदा भांड फोडाच. सुषमा अंधारे यांनी केसरकरांना या शब्दात आव्हान दिले. चाकणकरच नव्हे तर केसरकरांची सुद्धा चौकशी करा. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी ही मागणी केली आहे. मुख्यमंत्र्यांवर सुद्धा सुषमा अंधारेंनी टीका केली. गृह खात्याचे जे प्रमुख आहेत तेच राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि असे मुख्यमंत्री आहेत की ज्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांच्या शपथविधीला डझनावारी असे लोक हजर होते. सगळ्यांना खरंच सिद्धी प्राप्त असेल का? कारण ऋषिकेश वैद्यच्या सोबतचा एक फडणवीसांचा फोटो सध्या व्हायरल होतोय. त्यामुळे हे जे सगळं चित्र आहे मुळात यथा राजा तथा प्रजा. राजा किती विज्ञानवादी असतो त्यावर खाली ती पिढी तशी निपजत असते. मुळात कोणत्या गोष्टीचं उदात्तीकरण करावं आणि कोणत्या गोष्टीचं करू नये याचं तारतम्य एकदा नेत्यांनी बाळगलं तर बरंच सोपं होऊन जाईल. केसरकर म्हणतात माझी चौकशी का करायची नाही तर मग मी सगळ्यांचा भांडाफोड करेन. मी या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्या चॅनल्सच्या समोर मी अपील करते, आवाहन करते की केसरकर एकदा भांडं फोडाच एकदा भांडं. ही जी कोणी 39 नावं आहेत ना ती 39 नावं येऊ देत. जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत. जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत. जे कोणी ब्युरोक्रेट्स त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत. आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता.